हे दादा पण आहे ना, कवा येतं काय माहिती. हे तर मला जायला उशीर होऊ राहिले. दादानी यायचं ना लवकर. वावरात गेले का वावरातच जाऊन बसा ते. एक तर दिसा ना पण ते भास्कर नाना दिसू राहिली वाटतं. भास्कर नाना, माझे दादा होते का तिकडं? हाय म्हणे. तर मी जाऊन पाहते दादाला. एक तर कॉलेजला जायला उशीर होऊ राहिलाय. मी ना जातानीच जाते, परत काही घरीच येत नाही आता. कुणा दादाकडून पैसे घेते. पाटे मारायचे काम झाले. गायला काय झालं काय माहिती. बांधली झाडाखाली मस्तपैकी तिला. ही वासरू पोरीला म्हणलं होतं याला खायला घाल, पोरीने पण खायला घातलं नाही. आता हे एवढंच भेटलंय मला, तर ते खायला घालतो त्याला. हरणे हरणे जर खा खा. तुला तर काय झालं खायला? हरणे इकडे चल, इकडे इकडे या इकडे चल. खायचं तुला पण खायचं दिसत नाही वाटतं. हा, एक तर तुझी आई पण खाई ना, आता तू पण खाऊ नकोस. दादा काय ग? काय करायले? काय नाही, वासरू पण खायना झालंय. काय झालं त्याला खायला नाही? हा, तुला खायचं का बरं नाही रे? हा, का बरं काय नाही पण एक खायचं? खायना झाली. बरं मी काय म्हणते, हा, खातीन ते त्यांचं खायचं. तेव्हा मी चालले कॉलेजला, मला लई टाइम झालाय. कॉलेजला चालली? हा, काय नाही करत ती, नको भिव तू. ते मला लगेच चाटायला लागत ते. हे बरं झालं माझ्या डोक्यात आलं. तू कॉलेजला चाललीस ना? हे कसलं पत्र आलंय बघ बरं. पत्र? हा, हे तर पोस्ट बँकेतून आले. काय आहे पण त्याच्यात? तुम्ही खोलून पाहिलं तो वाटतं. खोललंय फक्त मी, मला का वाचा येतंय. बँकेचं पत्र आहे दादा. बँकेचं? हा, पण काय लिहिलंय त्याच्यात? तुम्ही लोनसाठी त्यांना अर्ज दिला होता का? हा, लोन मंजूर झाले आपलं. झालंय का लोन मंजूर? हा, 1,50,000चं. हा, 1.5 लाखाचं केलं होतं मी पण. हा, ते बरं मंजूर झालं. झाले. आता तुम्ही बँकेत जाऊन या मग. हा, जातो थोड्या वेळानं मी. मी तुमच्याकडे ना हा. याच्यासाठी आले की मला पैसे द्या. पुरी तुला कालच 200 रुपये दिले होतं मी. अहो दादा, मी त्याच्या स्कॉलरशिपच्या वाया घेतल्या. हा, डबा बिबा घेऊन जा. अहो दादा, डबा कुठं नेवती तर कॉलेजमध्ये सगळे म्हणते तू काय शाळेत जाते का डबा आणि ती घरून. चांगलं नाही वाटत आता. आता मी काय शाळेत जाते का, कॉलेजला जाते ना. मग तुझ्याकडे काय राहिले नाहीत का पैसे आता? आहे ना, कालचे 50 रुपये उरले. 50च उरले का? हा, आता बघ, माझ्याकडे तर आहेत पैसे, पण आता मला पण लागणार आहेत. एक आता काम कर, हे आहे ना, ते 100च नाही आता. एक तर ते 50 रुपये भाड्याला लागून जातील. हा, तेवढंच नाही, 100 काय. हा हे आता मला पण जायला लागेल ना बँकेत. हा आणि व्यवस्थित जा काय. हा, व्यवस्थित जाते, लवकर येते. एक तर गावात चोर सुटलेत. कधी? आता 2-3 दिवस झालं गावात चोर सुटलेत. मग तुम्ही जपूनच राहा. मला कोण काय करता इथं. तू जा व्यवस्थित, लवकर जा आणि लवकर ये. हा दादा, ऐका ना, हा आता पाडवा जवळ येऊ राहिला ना. हा, मग आता तरी मला पाडव्याला फोन घेऊन द्या. हा, देतो. पाडव्याला आहे ना, तुला फोन घेऊन देतो बस. हा, आता सगळ्या पोरांकडे फोन आहे, माझ्याकच नाही. पण तू माझी इच्छा पूर्ण कर. मी तुला म्हणलं ना बाबा, माझी इच्छा आहे. मी तर नाही शिकलो, माझ्या आईबापाने मला शिकवलं नाही. हां, पण तुला तरी माझं मी स्वप्न बघतोय तुझ्यामध्ये, की बाबा तू तरी कलेक्टर हो म्हणून. तुम्ही ना अजिबात काळजी करू नका. मी म्हटलं ना, मी मन लावून शिकते आणि मी कलेक्टर होईल. बघा तुम्ही, तुमचं स्वप्न मी पूर्णच करीन. हां, ठीक आहे. मग मी पण तुला आहे ना पाडव्याला फोन देतो घेऊन. हा, आपण चालेल. मस्तपैकी चांगला फोन घेऊ. हा, येते मी. आणि जेवण करून घ्या, मी कडी लावून येईल. हा, हां हां, ये. चालले मी. हा, बघता बघता पोर किती मोठी झाली. आज ती तिच्या आईसारखी दिसायला लागली. आज तिची आई असते काय नाही, आता पोरीला पण मस्तपैकी शिकवू. तिचं पण आता लग्न केलं पाहिजे, कुठंतरी एखादा चांगला मुलगा बघितला पाहिजे. पोरीने स्वयंपाक करून ठेवलाय, खाऊन घेतो आणि बँकेत जाऊन आलं पाहिजे मला. आई मामा काही यायला गाड्या सुद्धा राहते नाही. मग आता आडवळणी गावायला असंच राहतं. लहानपणी मग तू अशी बैलगाडीने जायची का साय का पाय पाय जायची शाळेमध्ये?
शाळेत हा शाळाच नाही शिकवली बाबाने तर काची शाळा आली माझी शाळा वावरात होती. म्हणजे पहिलीला पण नाही गेली का तू? शिकले असते तर मग मला काल असं काम करायला लागलं असतं. एड मंदिर आलं. बिरोबा देवस्थान आहे का? हा चल पाया पडू तिकडं. याला डावळा रंग का बरं दिलाय मंदिराला? बिरोबाला असाच रंग राहतोय. जय बिरोबा महाराज की जय. इथं जत्रा भरती का गाई? हा बरं ती वाढतं आता माई येणं जाणंच नाही तर काय. तुम्ही मला कधी मामा का आणलं नाही? आणायला परिस्थिती तशी नव्हती भाऊ. चाल लहानपणी आलो होतो मामा का तसं आज आलोय. आता तुझ्या शाळामध्ये शाळाचे खाडे होते ना. पण इकडं नुसतं चिन वाटत आहे ग मामाकडं. मग आता खेडेगावाला असंच राहतंय. माळकांडाचे गाव आहे थोडे. पाऊस आता मसूरवास नाही येत चालली आता. इकडं पाऊस पाणी दिसत नाही आई मला. पावसाचं नाही आता उन्हाळ्याची रोसनाच नाही राहत इकडे. काय ग तू कुठं चालली? मी हा आता तू आलो असं फिरत फिरत म्हणलं यावं जाऊन. अचानक कशी काय आली पण? बाहेर गेलो होतो थोडं तसंच आलो. हा बरोबर. मी आता कॉलेजला चालले, दादा आहे घरी. दादा एकटाच आहे काय? हा दादा एकटाच आहे ना, आता वावरात जायला ते आता घरी आला असेल जेवायला. तू आता काय पाय पाय जायची काय? हा नाही आता बस आहे ना आमच्यावाली. बस लावेल का? हा बरं आहे मग. तुझं काय चाललं, बरं आहे ना? हा ही मामाची पोर आहे का गाई? हा मामाची पाय केवढी झाली आता, किती दिवसाची गाठ भेट नव्हती. तिने तरी ओळखलं वाटतं मला. हा ते तू तुझ्या कॅसावरूनच ओळखलं मी. कोण आहे तू ओळखला का? मधू आहे ना? हा तिच्या ध्यानात आहे पाय, तुला ओळख चाला नाही. हा मग मी लहानपणी पाहिलं होतं तवा. लईच मोठी झाली ग तू. हा मग आता मी काय तेवढीच राहणार आहे का? दिवसांदिवस माणूस बदलत चालतो. आता तू काय बरं किती म्हातारा झाला. कुठं चालली आता? कॉलेजला. तेच आम्ही आलो त्याला म्हणले इड मंदिर आहे पाया पड. बरं आले आले थांब. बरं तुम्ही जा घरी, मानानं उशीर होऊ राहिला. हा येते मी. मामाची पोर तर लईच मोठी झाली. मग झाली नवरी आता. अजून किती लांब आहे मामाचं घर? आलं जवळ आता. फार काटाळा आलाय चालू. त्या जिबड्यानं आणलं. त्या जिबड्यात काय ते रस्त्याला खड्डे. मग आता शहर गावामध्ये रस्ते चांगले राहते, खेड्यापाड्याला एवढे लक्ष नाही देते. मामाची गाडी इडे लावली का? मामानं गाडी घेतली का? मग मामा काय आता गरीब राहिलाय का? इकडे जनावर बांधले ते काय. मामाचीच आहे का ते? हा अजून बांधेल नाही. मामा गेला सं वावरात बेवरात कुठं चाल घरीच असल. काय माहिती. हे घर आहे का मामाचं? घर पाय ना आता वाढवलंय मामाने. कलर ढवळाच दिलाय त्याच्यावर, अजून त्यानं डबल हात नाही दिला वाटतं. मामा कुठे गेला पण? खडीच लावेले. ते काय तिकडे बसले मामा? हा तिकडे बसलाय. चाल. हॅलो. हां साहेब, बँकेचं तुमचं पत्र आलं होतं. हां मग येऊ का बँकेत आज? काय म्हणता? 4 शनिवारची सुट्टी आज. मग आता कधी यायचं साहेब? सोमवारी येऊ का? बरं ठीक आहे, येतो सोमवारी मग. मामाचा फोन चाललाय. अक्का कधी आली तू? आता तो फोन चाललाय मग राहिलं उभं थोडं. ती जरा बँकेचं काम होतं. काय ती कर्ज काढलंय जरा. कासाठी? जनावरं घ्यायची आहेत ना मला. एवढा कडक उन्हाळ्यात काय घालशील त्यांना? आता इकडं लावलाय मस्त मका लावलाय की मी. पाणी आहे का मामा तुम्हाला? पाण्याची काय काळजी नाही आपल्याला. 2 विहिरी आहेत आपल्या इकडे खाली. येताना तर मला सारं चिन दिसलं मला. नाही पण आपल्याकडे पाणी लय. हा का? हा त्या तिकडे जरासं ते माकांड पडेल आहे ना. तो बासा म्हणतो मामाच्या गावाला यायला सोय नाही काही नाही. फोन करायचा ना का, मग गाडी घेऊन आलो असतो. त्या जिबड्यामध्ये आलो म्हणतो सारं का वर खाली रस्तानीच ती गाडी आपटत चालली अशी. मग जाऊ दे, प्रवास चांगला झाला ना. हा मग हा बरं झाला. कधी यायला नाही तो आता. 25 वर्षापासून इकडे यायला नाही. त्याला ते काय समजानी मग. हा तो लहान होता 5-6 वर्षाचा, तेव्हाच आणला होतास ना. हा चांगला मोठा झाला. हा मग बाचा बा, हा लग्नाच्या टायमाला तुझा चेहरा किती चांगला होता. हा मग
आता उतरलाय सगळा चेहरा. काय सांगा त्या मामा हाय ते बरं आहे. काय झालं? सांगल आता आई सांगल ना सगळं. अक्का हा. मग घरचं आहे ना सगळं व्यवस्थित? व्यवस्थित आहे बाबा, पण ही काळजी लागली ना मांग कसली काळजी लागली तुला? भाऊची. का बरं, त्याला काय झालं? चांगलं आहे ते. चांगलं आहे, आता ती आणली करून हा तवा लय देखना दिवा दाखवला. म्हणजे तुला काय म्हणायचं नेमकं? अरे त्याचं लग्न केलं, तू लग्नाला आला होता, किती दिसत होते ये. चांगली काय होती. ते ना मोळा दाखवला. नाही, पण पोरगी चांगली होती बरं का. हा, आणि तिला काय वाद झाला आणि काय नाही, लग्न झाल्यावर 2 महिने राहिली चांगली. हा आणि मग तिकडून पुढं नुसती जाय कामही नाही धंदा नाही तरी मी करून घ्यायची. आणि आता वर्ष झालंय ती नावच घेत नाही यायचं. शिंद्या पळशाच्या बाजूला ना काय गाव आहे त्याचं नाव येत नाही मला. हा तो सारखा एका माणूस म्हणा तुम्ही तिकडं तो बाबाला ठाठीक सांगतोय तिकडं जाऊन पहा. मग तिथं गेली होती का तू? गेलो, मा विश्वास नाहीये रे, पण गेले त्याला पुढं घालून घेऊन. होय. पण अक्का मला काय त्यांनी सांगितलं पण मला पटलं नाही त्याचं. काय सांगितलं असं तुला? बाबांनी सांगितलं तिला बाहेरचा वारा लागलाय, पण लोकांच्या लेकराला आपल्याला काय म्हणते ना गाव घे होते नाव घे होतंय का, आणि स्वतःचं कोणी सांगणार आहे का? अक्का तुझं मस्त खरं आहे. मग हे बघ, एका हाताने टाळी वाजत नाही. अरे- वाजते का मला सांग बरं? अरे वाजायला पण मला का हो 10-5 आहे, एकच आहे ना. अक्का हा. मी जसा लहान होतो ना तेव्हापासून मी तुला चांगलं ओळखतोय. तू सुद्धा तिच्याबरोबर पटवून घेत नसेल म्हणून तर ती गेली ना. आता नवीन नवरी कशी जाईल मला सांग बरं? अरे नवीन नवरी कशी जाईन मग? आता काही भांडं लागल्याशिवाय राहतंय का? आपण काय एवढं काही रानात राहतोय, आपल्याला समजत नाही का नवीन आणि जुनं? अगं अक्का, ह्या आपल्या जुने विचार आहेत ना सोडून द्यायचं. आताच्या मुली कशा असतात, त्यांना पटलं केलं काम, नाही पटलं तर आपण पण त्यांच्या मागं बडबड करत नसतं बसायचं. तू मलाच नाव ठेव. जाऊ दे, तुझ्यावर बोलण्याचाच काही अर्थ नाही बघ. मामा हा मला लय जोरात बाथरूम लागली. कुठं वावरात जाऊ का कुठं जाऊ? ए, वावरात कशाला जातो बाबा? मग अरे ही काय बाथरूम बांधलं इकडं? जा बाथरूम मध्ये. पाणी आहे का? हा पाणी आहे, जा. खुशाल म्हणतो वावरात जाऊ का? मला शेजारी पाजारी नाही म्हणले अजून. हा तुझी वागणी अशी का तशी, पण तूच रक्ताचा असून मला असा म्हणलाय. हे बघ अक्का, कसं आहे बघ, जसं आपलं लेकरू आहे का नाही त्याला आपण जीव लावतो, मग तसंच दुसऱ्याचं पण लेकरू असेल त्याला जीव लावला तर रानचं पाखरू सुद्धा जवळ येतं बघ. येतं का नाही मला सांग बरं? तू आता मावच खापर हांडी ठेवतोय, तू तिथं येऊन आणि आजूबाजूच्या लोकांना विचार. आता ते माया रोज माया घरामध्ये बरं जाऊ दे अक्का, ते विषय सोडून तू कशाला आलीस मला सांगत? आलं असंच फिरत फिरत आलो म्हणले, मग चला आलंय तर लय दिवस झाले मामाच्या इकडं जायला नाहीये, आणि त्याला बी आणलं नव्हतं ना, तर मग म्हणलं चल येऊ उभ्या उभ्या भेटून. म्हणलं असं चाललंय तर जेवण करते का अक्का? नाही, जेवण करून निघालो होतो. माझ्या जेवणावर भावना नाही काय नाही. जेवण भावना नाही. मग काय अच्छा. 2-4 महिने आज वर्षापासून आज येईन उद्या येईन म्हणता 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 दुसरं वर्ष अर्ध गेलंय. तू वाट तर पाहता. कधी येतच नाही माझ्या घरी. तुला मा- तुझंच घर प्यारी आहे बघ. अरे पेरायला घरात कोणी करायला असलं तर माणूस मग बिनधास्त सुटम, कोणाला विचारायचं नाही. आता घरातच थापायला नाही कोणी, तर का कोणी काय येतो? मग जाऊ दे का. हं. मला एक सांग, पण ती सुनबाई का निघून गेली? काय माहिती बाबा, तिचे सारखे फोन चालू राहायचे. सारखे पण पण मी- हा, पण मी म्हणले नवीन पोर आहे, आपल्याला तिला हटकावणं चांगलं नाहीये. मग असेल तिच्या आई बापाचा फोन. हा, मग तोच मी विचार केला. आता कोणाचं कवय ना लेकरू घरातून गेल्यावर कोणाला कवय ना हे राहतच ना, कोणी ना कोणी विचारितच राहतं. बाया नवीन घरातून गेली, या काही की करमत आहे का नाही करमत आहे, कोणी करीत राहते, आपण काला टाक करायचं हा असं. पण तिचा 24 तास फोन चालू राहायचा तरी मी काही बोलत नव्हती. नाही, ते पोरगी म्हणजे ते काही वेगळीच वाटत होती का तुला असं? काय माहिती मला तर. या बाई मी कोणाच्या इकडं जात नाही येत नाही, त्याच्यामुळे ना मला याच्यातलं नॉलेज नाही, तुला खरं सांगते. आणि तू मला लहानपणापासून पाहिजे, मी कोणचा उद्योग केला का कधी? नाहीच. कोणाच्या घरी कोणी बाई जर घरानं घेऊन आली ना, मी तिला म्हणायचे बाई तो घरतं घरानं माघारी घेऊन ये, माघारात दे पेटून. माझंच मला झालंय गाडा भरून, तू ये सुगडभर घेऊन. अक्का हं. तिला आहे का नाही लग्नाच्या आधीच तिचं बाहेरचं काय असेल मग?
काय सांगता येईन बाबा. बरं जाऊ दे, दे विषय सोडून. मी काय म्हणतो तेवढं ऐक आता. हा. मग एखादी दुसरी पोरगी बघ, करून टाक त्याचं लग्न. आता पोरगी बघायला आता आम्ही वाटाणा आलो तर लोकाची पाहिल्यापेक्षा तू पोर मस्त मोठी झाली. मला तरी वाटत आहे मग लोकाच्या घरी खाईन तर आपल्या घरी खाईन ना. म्हणजे तुझ्या काय मनात आहे नेमकं? मग आता तोय बी ती गेली तशी कामधंदा करीत नाही काय नाही, इकडे तिकडे फिरतोय. हां आता मी तरी कवर आवळून धरू ये. हा मग त्याच्यापेक्षा लोकाची खाईन तर तूही खाईन. अक्का, तो हात घातलास पण काळजातच हात घातलास माझ्या. अरे मग चांगलं होईन ना. या बाय तुला शिकवायची असन ना तर या बाय माझी मी करून घेईन 2 माणसं लावून. शिकू दे ना, शिकत असली लागत असली नोकरीला तर लागू दे. हे बघ अक्का, चांगलं होईन. आपल्याला तर आपल्या आईबापांनी शिकवलं का मला सांग बरं. शिकवलं नाही तेव्हा आपला काळ यागळा होता भाऊ, आता हा. यागळा झालाय. बरोबर आहे ना तुझं? हम्म. माझी इच्छा आहे की माझी पोरगी चांगली शिकावी, मस्तपैकी तिला कलेक्टर बनवायची माझी इच्छा आहे बघ. बनव ना, चांगली गोष्ट आहे ना. जोपर्यंत ती नोकरीला लागत नाही, कलेक्टर होत नाही ना, हा. तोपर्यंत तर काय मी तिचा लग्नाचा विचारच करत नाही बघ. मग आता नोकरी अजून 15 वर्ष नाही लागली मग. तशीच राहील माझी पोरगी घरी बघ आता, पण मी तिला शिकवणार आहे. अरे मी काय म्हणते, हा. लोकाची खाईन तर तुझी खाईन. फक्त हाय बी ठिकाण्यावर राहीन ना, ती इक्वालीच करीन आणि तो बी वावरातलं करीन. थोडं फार असली 2 पैशाची नोकरी कुठं तर ती करीन, पण मग दरसा ठिकाण्यावर राहीन बाबा, राहीन नाही हिंडायचा. हे बघ अक्का, एक तुला बोलतो, राग येऊन देऊ नको. नाही राग काय याच आहे, आता तुझी पोर आहे भाऊ, माझी काय बळजबरी नाहीये. तसं नाही म्हणत मी. हा. हे का, आपण बहीण भाऊ आहे, हा. बरोबर आहे ना. हा समज माझी पोरगी मी तुला दिली, उद्या काय झालं तर बहीण भावामध्ये वाद होणारच आहे ना, का नाही होणार मला सांग बरं. वाद व्हायचा काही विशेष नाही. या बाई शेवटी आपण बहीण भाऊ आहे, आज भांडू उद्या वाढवू होऊ. पण ते कसं आहे, माझं काय मत आहे, अरे लोकाला खीर खायची तर आपली घरची खाईन. आणि या बाई उद्या तिचं काही झालं बी गेलं, नाचलं तिचं, जितलं तिचं, मी कशाला डोकं लावीत बसू. आता माही 10 गेले 5 राहिले. बरं का अक्का, तू तुझ्या पोराला नांगरगट्ट्या करून ठेवलायस का नाही? त्याला शिकवलंयस का? शिक्षण जर दिलं असतं तर चांगलं झालं असतं. अरे त्याचं डोकं नाही चाललं, आता त्याच्या मतलबापुरती झाली. मला मस्त वाटलं होतं मोठा इंजिनियर करावा, पण त्याचं डोकं चाललं आणि तू तर पाहत होता ना. आता मला नव्हती यायला तो आपशी सवड, पण तू कसा बी आडवा तेडवा वगैरे का घालीत होतास ना, माक पाहत होता ना. पाहत होतो. मी हाय काय केली का? आता माझी पोरगी एवढी शिकली आणि तुझा पोरगा काय शिकला नाही, कसं जमायचं? अरे मग मस्त काय काय आडानी राहते, काय पुरी शिकेल राहते तरी नवरे घरी काम करते आणि पुरी नोकऱ्या करते का नाही? नाही करत्यात मग पण तुझ्या पोराला पहिलं लग्न झालंय, त्याला हळदीचा डाग आहे. अरे या बाय तिला नाही खावालं, ती गेली. आता तिची पाहिली 1.5 वर्ष वाट. तिला जर नाही खावालं, एवढं बरेल गवानीला तिनं लाथ मारली, मग त्याला नुसता हळदीचा डागच लागला. आता पुरीला जर डाग लागेला असला मग कोणी बी म्हणत नाही का मग याला डाग लागेल कशी काय करायची, असं मग जागात होत आहे. तुझं मस्त खरं आहे अक्का, मग पण कसं आहे, माझ्या तर बुद्धीला पटत नाही बघ. पाय भाऊ माय काय बळजबरी नाही आहे, पण आता त्यानं पाहिली ना त्याच्या मनात भरली. त्याच्या मनात भरून काय करते? माझ्या पोरीला पण विचारलं पाहिजे आणि शिवाय तिला तर पटलं पाहिजे का नको मला सांग बरं. हा, ते आहे म्हणा, आणि मग त्याच्याबद्दल नाही म्हणत मी. आज दोघांना राहायचंय संघ सोबत, त्यांना आयुष्य घालवायचंय. त्या दोघांचा एकमेकाचा विचार असेल तर त्यांचं आयुष्य पुढे चालेल ना. आहे ना. आणि मग अक्का हा. हे बघ, पोरीला येऊ दे कॉलेजमधनं, किती टाइम लागेल तिला आता? येईल थोड्या वेळानं ते. तोपर्यंत एक काम कर, तू घरात जा, चहा बनव, चहा पी. मी ना गावाला जरा पाणी देऊन येतो. बाबा आता तो सामान मी कधी कोणाच्या घरात चहा नाही केला, आता कुठं तुझी चहा साखर पाहू. अरे हे काय लोकांचं घर आहे ना, माझं आहे ते तुझंच आहे ना. हा लोकांचं नाहीये म्हणा, पण मग असं हा बस मी आलो, जरा गावाला पाणी लाव ना. ये बाबा. परत लाईट जाते आणि कधी येते त्याचा भरोसा नाही लाईटीचा एक. हा आता उन्हाळा दिवस लागला तेव्हा लाईटी जाते तर. हा येऊ का मी? हा. आई, काय विषय चालला होता? काय नाही बाबा, असंच चाललं होतं. अगं मी बाथरूम मध्ये बसलो होतो, तुम्ही काय बोलत आहे ते ऐकत होतो मी. तर तेवढं ऐकलं का? हा मग मला मामाची पोर खरंच आवडली. आता मामा म्हणतो तुला लाक आवडली, महापुरीला शिक्षण करायचंय, मोठ्या नोकरीला लावायचंय. आपण शिकू ना तिला.
मी तेही सांगितलं त्याला तो म्हणतो तो पर्या नांगरगाठ्या करून ठेवलाय. म्हणले नांगरगाठ्या करून ठेवल्याचं त्याला तवा शिक म्हणले. तवा तो इकडं तिकडं इंडत वाता म्हणले. तो देखता का मी खर्च कमी केला का भरती केव्हा येणार आहे कॉलेजवरून? काय माहिती. आज शनिवार आहे ना, अर्धा एक तासात यायला पाहिजे. मामा गेला बारा द्यायला. बरं चाल ना, मला चहा पिऊ वाटलाय, जरा चहा कर ना थोडा. चहा प्यायचा तुला? हा चाल ना घरामध्ये. तो चहाचा आंबल तर म्हाताऱ्या माणसाच्या पुढे आहे बाबा. तुला चांगलं माहिती आहे ना, दिवसभरात 4-5 वेळा मला चहा लागतो, म्हणजे लागतोच. भाकरी नाही खाऊ, चहाच प्यावा नसता. चाल ना पटकन, बोलायपेक्षा चाल ना. आज नसते गेले ते परवडलं असतं ग बाई. तेवढं ऊन पण झालंय. बरं तरी आज एकच लेक्चर होतं, शनिवार होता ना शेवटचा, म्हणून लवकर कॉलेज सुटले. पण आज नसते गेले तरी चाललं असतं. उगीच माझे एवढे 50 रुपये गेले भाड्याला. आता पाहते दादा काय करू राहिले. दादा कुठे गेले? दादा येत अजून येतच आहे, गेले नाही वाटतं. झोपेली. मग आत्या कुठे गेली? आत्या काय ग बाई, आली काय शाळेतून? हां, शाळेत नाही, कॉलेजला गेले होते. कॉलेजला गेलती का? हां. काही चहा पाणी वगैरे घेतला का? चहा पाणी आता तो बाप गेला बाई वावरामध्ये भार द्यायला. हां, ते सध्या आम्ही गहू लावेले ना. हा का? हां, बरं बस आले मी. काय पोहे वगैरे करू का? नको बाई, पोहे नको, काहीच नको. आणि हा का बरं झोपला असा? अगं तो म्हणतो मामाच्या गावचा रस्ता असा कसा म्हणतो. त्या सारा खालीवर त्या जीप गाडीत आलो, सारा आपटत आपटत आलो ना. आता त्या किती लांबून पाय पाय आलो ना. त्याला कधी चालाय सवय नाही अशी. का बरं तुमच्या इकडं मळा नाही का? मळा आहे पण आमच्या जवळ मळे आहे ना. कुठं जायचं असलं तर गाड्या फार जवळ राहते ना. असं काही आहे का? बरं. बाकी सगळं मजेत आहे ना? हा, सगळं मजेत आहे बाई. लय दिवसाने आलाय ना. वहिनीला का बरं नाही आणलं मग? तुला वहिनीची लय खत वाटली का? नाही, खत नाही वाटली. कसं मी लग्नाला येऊ नव्हते शकले ना. दादांना पाठवलं होतं, पेपर चालू होते माझे, तसे मी फोटो पाहिले होते म्हणून म्हटलं. वहिनी काची बाई, महिनाभर नाही राहिली वहिनी. महिनाभर नाही राहिली? कुठं? नांदायला. कोणाची तर? अगं महिनाभर नाही राहिली, लगेच गेली ती. हां हां, म्हणजे तुमच्या घरी का? हा. का बरं? काय माहिती आता तिला काय झालं. काय झालं? तिला नान्न गोड नाही लागलं. मला काहीच कळा ना. आता तुम्ही अशा बोलू अगं राहिले. तिच्या बापाच्या घरी गेली. हां हां, म्हणजे 1.5 वर्ष झालंय तिला. बाप रे, 1.5 वर्ष झाले, मग आली नाही का परत? नाही नाही. मग तुम्ही घ्यायला नाही गेले का? मसवकत गेलो. मग ती याचं नावच घेत नाही. काय करते, तिला का कवळी घालून आणती? का बरं नाही म्हणते यायचं? याचं आणि तिचं काय भांडण झालं का? भांडायला काय, तो काय भांडाय जोगाय काय? मग तो काय लहान आहे का आता? लहान जरी नसलं पण त्याला भांडताच येत नाही. नाही, मा सांगत लय भांडायचं लहानपणी. बाळपण होतं एकूणाराला लहानपणी डुचकालीतच राहत्या. बरोबर आत्या, तुम्ही बसा, मी ना दादाला बोलून आणते. आण बाई लवकर, आता कवाचा गेलाय तो, म्हणून लाईट जाईन परत. हां, आली मी तर याला उठून द्या वाटलं असं तोंडात पे धुवून, म्हणजे मग तुम्हाला जायला लगेच नाही का? आले हा मी. ऐ ऐ परा, उठून बस. आला नाही तर त्याला लगेच म्हाताऱ्या माणसावानी आळस आला बा झोपला. काय ग? आला नाही तर लगेच झोपलाय. ऊन लागलं मला. हा, ऊन लागलं. आई, मला लय भारी झोप लागली होती. हा. ती मामाची पोर आली का नाही अजून? ती आली बी बडबड केली न गेली मामाला बोलवायला. मग मला उठवायचं ना तवाच. तुला धक्के देते तर तुला जर एवढी काळाची झोप लागली. एवढी दिसडावळ्या कुठं झोप लागती का माणसाला एवढी? येईन आता मामाला घेऊन येईन. दादा, मी पार तिकडे गावाच्या वावरात जाऊन आले आणि तिकडं जवरी का काय करू राहिले. येईन तर बैल इकडे आणून बांधले या दादानी. दादा, काय ग? अहो केव्हाची आवाज देते. अरे
जनावर तिकडून आणून इकडे बांधली. पाणी पाजलं का? त्यांना पाणी दाखवले. मग राहू द्यायचं ना, मी पाजलं असतं त्यांना पाणी. हा असू दे. ते आत्याला चहा पाणी केलं. हा आत्याला चहा पाणी झाला. आत्या म्हणे मी तुम्हाला गाव शहरात गेले होते पाहिलं. आम्ही तिथनं कधी चालू या जनावरांना परत ठेवायचं का तिकडे? बरं सांग बरं. वाटलं मला म्हणून मी इकडे आले. बरं चला ना घरी. हा चल. परत ते आत्या तुझी म्हणेल गेलाय भाऊ तिकडंच आणि तिकडंच बसलाय. तिकडले गावाची वाट पाहायला त्यांना जायचंय वाटतं. हा चल मग. पण आत्या अचानक कशी खबर आली दादा? अचानक कशी खबर आली? तर आली आत्या. जाऊ दे तिच्या समोरच सांगतो तुला पण. दादा हा मी तुम्हाला एक विचारू का? हा विचार. हिची बायको का बरं निघून गेली? त्याची बायको? हा हा त्या म्हणते काय ती नांदणं सारखं फोनवरच बोलती. फोन बोलते. आत्या तर मला म्हणते ती बुरकाली म्हणती 1 महिन्यातच. महिन्यातच? हा तर काय सांगायचं तुला. हे बघ टाळी काही एका हातानं वाजत नाही. का वाजते? नाही वाजत नाही. दोन्ही लागत आहे. हा आणि मग आता तिच्या आत्याचं आत्याला माहिती आणि तिचं तिला माहिती. हा ते म्हणलं तर खरे. तुम्ही तर काय मला लग्नालाच नेलं नव्हतं तर मी काय तिला डोळ्याने पाहिलं नाही. तशी दिसायला ती पण चांगली होती बिचारी. आता एक दिवस मी पण राहिलो होतो. दादा हा? मग हा असा म्हातारा का बरं झाला? पोरी एकतर त्याला पोरगी भेटत नव्हती. त्याचं वय निघून गेलं होतं आणि हा असा नांगरगाठी आहे. हा त्याला वाचता पण येत नाही सोयीचं ना. हा मग भेटली त्याच्या नशिबानं तर नीट राहिली नाही ती पण. हा ती राहिली नाही का? आता त्यांचं काय झालं आपल्याला काय माहिती तेव्हा. आपल्याला काय माहिती. हे बघ पाठीला डोळं नसतात. आपल्या डोळ्यानं जर बघितलं तरच आपल्याला कळणार आहे. ते आहे म्हणा. जाऊ दे मोरे आपल्या काय करायचं. चला आपण घरी जाऊ. त्या आत्या कशाला आली तुला माहिती आहे का? नाही ती तर म्हणे मी भावाला भेटायला आली. भेटायला नाही आली. मग ती म्हणते भाऊ तुझी पोरगी दे माझ्या पोराला. काय? हा मी आणि त्या म्हातारीशी लग्न करेन? हे बघ मी काय म्हणतो तेवढं ऐक जरा. हे बघा दादा मला बाकीचं माहित नाही. तुम्ही तुमच्या बहिणीच्या बोलण्यात येशान. मी तुम्हाला आताच सांगून देते. पुरी मी तर तुझं काही लग्न लावून देणार नाही. नाही ना? हा म्हणजे तुम्हाला पण काय पटलेलं नाही ते. मला पण पटत नाही. पण एक तू काम कर आता. मला बहिणीसमोर जास्त बोलता येत नाही. तू तिथं म्हण मला लग्न करायचं नाही. संपला विषय. तसंही मला करायचंच नाही त्याच्याशी लग्न दादा. हा नाही पण तू बोललीस ना म्हणजे फरक पडेल आणि एकतर म्हणजे आमचं बहीण भावाचं नातं टिकून राहील. बरं बरं चालेल. नाही तर मी बोललो की बहिणीला यायचा राग. नाही नाही मी सांगते आत्याला माझं भाषेत. हा मग चल बरं घरी आता पडदेशील. त्याच्याशी कोण लग्न करेन? त्याचं आधीचं लग्न व्हायलंय. मी अजून मला काहीच नाही. लग्न झालंय बायको नीट सांभाळता आली नाही. हा ते नांगर पण- गाठी आहे. ते पण जाऊ द्या दादा. मला तुमचं स्वप्न पूर्ण करायचंय. स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. हा मीच लग्न करून देणार नाही ना पण तुझं. चला धरा हात मला. हा चल. दादा हा तुम्ही इकडे बाहेर बसा. कारण घरात आहे लाईट नाही. हा मग आत्याला बोलू ना. हा मी इकडेच बोलू तुम्हाला काय चहा पाणी आणू का? मला काय नको आणू. आत्याला बोलव फक्त. ऊन पण लयच आहे. काय या उन्हामध्ये जनावर एक तर बांधून ठेवले. जनावरांच्या जीवाचं कसं होत असेल या उन्हामध्ये. त्यांना थोडा वेळ ठेवतो. परत आणून आहे ना सावलीतच बांधली पाहिजे झाडाखाली. आत्या हा दादा ते ना लिंबा खाली बसले. का बरं ग इकडं बोलवायचं ना? हिडं ना गरम होऊ राहिलं तुम्हाला तिकडे बोलावले. अरे देवा. चाल ना तू पण. जाय घेऊन आईला. का? चाल ना तू. मी थोडा झोप होतो ना. तुला काची झोप लागली? थोडी पाट्या कोदी आई लय दमलोय. हा जाऊ द्या तसं आहे. आता त्याचं वय झालंय. जाऊ द्या चला. दादा हा हे आली आत्या. तो नाही आला. नाही आला का? त्याला झोप लागेल होती. जाऊ दे अक्काला तर घेऊन आलीस ना. बाद झालं. झालं का पाणी भरायचं? हा पाणी लावून दिलंय. जनावर जरा इकडे आणून बांधलेत. तर तू म्हणला चहा पाणी कर. हा चहा पाणी केला. तो कलांडला गडीभर. तेवढ्यात पोरं आली मग. हा पोर आली बरं का अक्का. पोरीला मी बोललोय. तुमचा काय निर्णय झाला मग? हे बघ अक्का पोरगी पण आली कॉलेजमधनं. हा आता तूच विचार तिला काय विचारायचंय ते. समोर हे बग. काय ग अर्चना तुला लग्न करायचंय का? कोणाला? मला? हा छे छे एवढ्या लवकर का? मग अगं लोकांच्या घरी जायचं तर आत्याच्या घरी खाशील. कोण मी का? हा माझ्या दादाच्या घरी मी पोटभर खाते. मग आता काय तू आयुष्यभर शिकायचंय काय तुला? तसं नाही आत्या. हे बघा मला आहे ना माझ्या दादांचं स्वप्न पूर्ण करायचंय. जोपर्यंत माझं स्वप्न आणि माझ्या दादांचं स्वप्न पूर्ण होत नाही ना तोपर्यंत मी लग्नाचा विचारच मनात आणलेला नाही. आणि मला अजून लग्नच नाही करायचं मुळात. म्हणजे किती दिवस नाही करायचं?
जोपर्यंत आम्हाला चांगला भेटत नाही ना, आणि किती दिवसाचा विषय नाही, माझ्याशिवाय माझ्या दादाला आहे का कोणी? नाही मला माहिती ना. त्याच्यामुळे आम्हाला घर जावीच करायचं आहे. अगं घर जावाई केला आणि नाही केला या बाय, त्याला कोणी नाही आणि मी एकटीच आहे. तुम्हाला पोरग आहे, तुम्हाला सून येईल. अगं ऐकते का, पोरग जरी आहे ना तो मामाचाही पाहीन तिकडे पाहीन, मी बी मला वाटलं तर 4 दिवस तिकडं राहीन, 8 दिवस इकडं राहीन. हे बघा आत्या, तुम्हाला राग नका येऊ देऊ माझ्या बोलण्याचा, पण मला तुमचं पोरग नाही आवडत. का बरं तो ग? किती म्हातारा, मी किती जवान, आणि मी त्या म्हातारीशी लग्न करू का? त्याशिवाय त्याचं ऑलरेडी लग्न पण झालेलं आहे. अगं तो आणि त्याच्या वयाचा किती फरक आहे, फक्त 4 वर्षाचा फरक आहे. ते काय बी असो. त्याचं मी हावसाने लग्न केलं म्हणले जाईन रांकीला लागून. हा मग जसं तुम्हाला हाऊस आहे ना तसं माझ्या बापाला पण हाऊस आहे, मला पण हाऊस आहे. मी काही लग्न करू शकत नाही, तुम्ही उगीच ना राग नका. नाही नाही, पण मी काय म्हणते, तो जरी शेती करतोय ना, तुझं शिक्षण कर ना, तू उलटी मोठ्या नोकरी लागली ना तर मला तर लय आनंद आहे बाई. मी तर उलटी म्हणते ना, जाऊ दे कोणाची आली ना ती नोकरीला लागली तर उलट चांगली. बरोबर आहे आत्या तुमचं म्हणणं, पण मला मुळे तुमच्या मुलाशी लग्नच नाही करायचं. हो बोला का तू पोरलंय वाढवा बोलती. अक्का, हे बघ, शेवटी तिला संसार करायचाय, तिला तिचं आयुष्य घालवायचंय. अरे घालायचंय, मी तसं नाही म्हणत, हा पण मग आता कुठेही जरी गेली हा तर मग तिथं अशी सगळी सासू सारखी बेसटन असं काही लिहून ठेवलंय का आपण? अरे अक्का, पण तिचं स्वप्न आहे, तिला पूर्ण करायचंय. पण मी म्हणते ना तुला, तिचं स्वप्न मी पुरं करते ना. हे बघ अक्का, मस्त तू म्हणते. आता हं. आता एक तुला सांगतो, आजकालची पोरं कशी आहेत, त्यांच्या मनानं जर काय झालं तर सर्व व्यवस्थित त्यांचं चालतंय, आणि आपण जर त्यांच्यावर दडपण दिलं तर त्यांचं आयुष्य निघेल का पुढं? हाय तुही मर्जी बाबा, आता माही काय बळजबरी नाहीये. तसं नाही आत्या, मला काय म्हणायचं माहिती आहे का, हे बघा तुमच्या मुलाचं वय माझं वय काय मॅच होत नाही, त्याच्यामुळे ना मला काय म्हणायचंय, माझे विचार आहे वेगळे याचे, तो काही शिकलेला नाही, त्याच्यामुळे त्या गोष्टीचे त्याला नॉलेज नाही, त्याच्याने माझे विचार पटू शकत नाही, आणि मी त्याच्यासोबत संसारही करू शकत नाही, कारण की जिथं आमचे विचारच होत नाही तिथं आमचं आयुष्य कसं जुळणार आहे का हो दादा? बरोबर आहे तुझं. त्याच्यामुळे मी ना शिकलेल्या मुलाशीच लग्न करणार आहे, मला तुमच्या मुलाशी लग्न नाही करायचं. हाय मला वाटलं होतं जाऊ दे, लोकाची खाईन तर आपली घरची खाईन, पण आता तुझ्या नाही मनामध्ये मग आता बळजबरी केलं ते अर्थ नाही का रे भाऊ? हा हा इरे तर आमच्या बहीण भावात बी तोडा ताड नकोय. मग तेच मी सांगू राहिले. मग अक्का, हे बघ कसं आहे, आपण गोडीतल्या गोडीत आहे का नाही व्यवस्थित आता? नाही नाही, गोडी मध्ये या बाय, त्यांच्यासाठी आपण तुटायचं नाही. हा, आता त्या 2 पोरांसाठी आपलं का आपण बहीण भावाचं नातं तोडायचं, सांग बरं. असं एवढंच म्हणणं होतं मावालं, एकदा पुरा विचार कर तू. अक्का, मस्त विचार केलाय, पण आता काय पुरीला जर लग्न करायचं नाही तर मी तर कशाला तिच्या दडपण आणू, सांग बरं. मग जाऊ दे आता, तो आहे ना, मग असली तो नादरा खाली एखादी तर पाय चांगली. आता मी बाई माणूस कुठं येणार आहे? हा ते ठीक बोलली तू अक्का. हा मी फिरतोच इकडं तिकडं, माझ्या नजरात एखादी पोरगी असली तर मी तुला लगेच कळवीन. मग शेवटी बहीण भाऊ काला राहते, वेळे काढायला नाही मग काला, जरी तूही नाही द्यायची पण मग दुसरी तरी बाई एखादी पाहून दे तू. हा दुसरी बघतो एखादी अक्का. हा मी पै पाहुण्यामध्ये विचारपूस करतो, चौकशी झाली की तुला फोन करतो, मग आपण जाऊ बघायला. चालेल, येऊ का मग मी आता? राहिली असतेच आजच्या दिवस अक्का. नको आता ना, राहायलाय ना, मला मूडच नाही कुठं राहायला. तू एक अशी आहे ना, येती आणि लगेच जातीच बघ. मग आता करतो काय, मांग जर कायमच लोड न लावून दिलंय तो मेवना असता तर मला काला हिंडायला लागलं असतं तरी. हा, ते तर खरं आहे. मग काय म्हणताय ना, दनी तर दोन्या नाही तर 4 गाल्या सोन्या राहते, त्याच्या जीवावर माणसाला काय काळजी गोर नाही राहत. बर मग घरी पोचलीस ना का हा की फोन कर काय? हा, मग पोचली काय. म्हणून फोन कर. चप्पल तिकडे राहिली काय ना? अय उठ रे, उठ, चाल निघायचंय. अय उठ ना, तुला काची झोप लागली तरी? हा जिडं गेला तिडं नुसतं झोपून घ्यायचं, जिडं गेला तिडं नुसतं झोपून घ्यायचं, एवढं का काळाची झोप लागती तुला? चाल निघायचंय घरी. हा. चल मग काय आता, थांबलो असं एखाद दिवस. काय नको, आपलं जे काम आहे ते नाही मी वतन काय थांबून काय करतो रे कॅमेरानी. हे पुरी, तुझी आत्या गेली का बघ. हा गेले, दोघं पण गेले. गेले ना? काय एवढी टक लावून बघतीये? दादा हा बोलू नाही, पण बोलून वेळ आणली तशी. बोल. आत्याला पण काही पटत का असं बोलायला?
हे बघ त्या त्याची सवय तशी आहे, तेवढा डोक्यात विचार नाही करायचा. लोकांचं ते लेकरून स्वतःचं काय आहे? असू दे जाऊ दे, मला एकुलती एक बहीण आहे. हां, मी एकुलता एक तिला भाव आहे. आज जर मी बोललो असतो तिचं मन दुखावलं असतं, पण तू बोललीस ना ती एक बरं झालं. हा मग खरं बोलायला काय त्यात? बरं जाऊ दे, मरू दे. जनावर आहेत ना आपली, उन्हात आणत आहेत, त्यांना सावलीत आणून बांधायला पाहिजे. बरं चला, चल लवकर तू पण धर जरा. त्यांना ना आता त्या बाबडी खाली नेऊन बांधून संध्याकाळी जाऊ मग घ्यायला. हां चल.